हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहेत सर्व मस्तच असणार. मी सुद्धा मस्त आहे. तर आता मुलं गेले आहेत स्कूलमध्ये. तर स्कूलमध्ये गेल्यानंतरचं जे डेली रुटीनचं असते सर्वांचं, तर आता तेच कामं माझे राहिलेले आहे आणि काही कामं झालेले आहे. तर मुलांचा टिफिन आणि स्वयंपाक हे दोनच काम झालेले आहेत आणि बाकीचं तुम्हाला दाखवते आता. तर बघा, हॉलमध्ये सगळीकडे कपडे कुठे काही असं पडून आहे. तर आता इतके कामं बाकी आहेत आणि चला तुम्हाला बेडरूममधलं दाखवते. तर आता बघा, थोडीफार किचनच क्लीन झालेली आहे, कारण भांडी वगैरे बाहेर नेऊन ठेवलेली आहे मी घासण्यासाठी. तर गॅस वटा फक्त क्लीन करायचा राहिलेला आहे आणि बाकी सर्व झालेलं आहे. आणि आज मला करायची होती माझ्या पार्लरची साफसफाई. तर बघा, पार्लरमध्ये सुद्धा सर्व अस्तव्यस्तच पडलेलं आहे आणि क्लिनिंगचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की. तर कसे वाटतात व्हिडिओ माझे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघता बघता पटकन व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून द्या. तर बघा, आज हे ऑल पूर्ण क्लीन करून घेणार आहे मी आणि ही रॅक वेगळ्या साईडला सेट करून घेणार आहे. कारण आपल्या लाईफमध्ये जसे चेंजेस येतात तसेच आपल्या घरातल्या वस्तूंवर सुद्धा चेंजेस आणणं जरुरी आहे. तर थोडंफारही जर आपण चेंज केलं काही, तर काहीतरी वेगळं लुक येतं आणि वेगळं काहीतरी वाटतं. म्हणून मी हे दर महिन्यातून म्हणा की 15 दिवसातून म्हणा, मी काहीतरी चेंजेस करत असते. आणि बघा, याच्यामधल्या बऱ्याचशा वस्तू अशा आहेत की ज्या कामाच्या नाही आहेत, पण बऱ्याच वेळी असं होतं की ह्या ज्या कामाच्या वस्तू नाही आहेत त्यासुद्धा आपल्या कधी कामात येतात. म्हणून मी या वस्तूंना जपून ठेवते आणि त्याचंसुद्धा काहीतरी यूज करून घेते. तर चला आता तुम्हाला बेडरूममधलं दाखवते. तर बेडरूममध्ये पण तेच कंडिशन आहे. बघा, ब्लँकेटच्या घड्या वगैरे काहीच झालेलं नाही आहे. आणि वॉलपेपर कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण हा वॉलपेपर मी स्वतः लावलेला आहे आणि चूज केलेला आहे. आणि कलर कसा वाटला ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर बघा, इकडे सुद्धा असंच आहे सगळीकडे. तर माझे राहिलेले आहे कामं आता. आणि हे बघा, इथे सुद्धा कपड्यांच्या घड्या. तर एवढं मोठं घर आहे, तर हे सगळं मी एकटी कसं मॅनेज करते हा व्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर माझ्याकडे कोणतीही मेड वगैरे नाही आहे, मी स्वतः सगळं घराचं काम करते. आणि एवढ्या मोठ्या घराचं काम करणं सोपं नाही आहे. आणि माझं डेली रुटीन मी तुमच्यासोबत रोज शेअर करते. आणि ज्यांनी हे व्हिडिओ बघितले नाही ते माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा. आणि हे सगळं मी कसं मॅनेज करते ते तुम्हाला नक्की पाहायला आवडेल असं मला वाटते. तर बघा, सर्व एकटीला मॅनेज करावं लागतं आणि घरसुद्धा खूप मोठं आहे, त्यामुळे एकटीला मॅनेज करणं खूप जास्त भारी जातं. आणि हे सगळं करून व्हिडिओ बनवणे हे सुद्धा सगळ्यात हार्ड काम आहे. तर व्हिडिओला लाईक करून करत जा आणि करायला कंजूसी करू नका. आणि खूप मेहनत लागते. कामाच्या टाईममध्ये व्हिडिओ बनवणं आणि व्हिडिओला एडिटिंग करणं हे सर्वात हार्ड काम आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून द्यायचा. माझी इंस्टा ID मोहन मालती आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. तिकडचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर त्यांनासुद्धा लाईक करून द्या. तर आता तुम्हाला थोडंसं पोर्चमधून दाखवून देते. तर बघा, भांडीसुद्धा घासायची आहे, भांडी पडलेली आहे. आणि माझं गार्डनसुद्धा बघून घ्या. तर माझं गार्डन तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे सुद्धा काम करून आणि ऑल कामं करून, घर सांभाळून सगळं, आणि बाहेरचे सुद्धा कामं, एवढ्या मोठ्या घराचे कामं करून आणि बाहेरचे सुद्धा कामं माझ्याचकडे आहे. मुलांना ट्युशनला नेणे आणि अदरवाईज जे कामं असतात, किराणा किंवा आणखी काही काम असलं तर ते सुद्धा काम मी करते. एवढं सगळं मी कसं मॅनेज करत असेल तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आणि तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघणार अशी आशा आहे मला. तर माझ्या गार्डनचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणि कशा प्रकारे मी झाडांची काळजी घेते आणि कोणतं खत देते हे सुद्धा मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर आता मी करते माझे कामं. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.